काका हो, कोर्टात माझ्या आयुष्याची लक्तरं फाडली जात असताना कुणीतरी कपडे फाडताय माझं असं वाटत होतं. नाही, मला खरंच काही करायचं नाही आता, प्लीज. कोणाचा फोन आहे? माझ्या मैत्रिणीचा फोन आहे. एक मिनिट. हा बोल ग. काय डोकं ठिकाणावर आहे तुझं? हर्षवर्धन बोलतोय. हो 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 माहिती मला. शार्दूल इथेच आहे. हो अच्छा, म्हणून नाटक चाललंय तुझं. तुमच्या केसचा रिझल्ट होता ना आज, काय झालं? हो, केस जिंकलो आम्ही. काय सांगतेस काय? हो, वी आर सो हॅपी. मग आता पुढे तू त्या वेड्याबरोबरच राहायचं ठरवलंस की काय? ऑफकोर्स. नाही ठीक आहे, पण मला विसरू नकोस म्हणजे झालं. ते कसं शक्य आहे? आपण काय बिघडवलंय त्याचं? तेच तर कळत नाही ना, तेच कळत नाही. सांगते ना मी तुम्हाला, शार्दूल त्याचाच मुलगा आहे म्हणून तो एवढंच. तसं असतं ना तर त्यांनी पुरावे आणले असते, कोर्टात साक्षीदार उभे केले असते. शार्दूलचा आणि त्याचा काही संबंध नाहीये, काही नाहीये. शार्दूल आपला मुलगा आहे आणि तो आपल्या जवळच राहणार आहे, आणि तो भाऊ पोलीस कोठडीत राहणार आहे, आणि तो तिथेच राहील याची सोय मी करणार आहे. काय झालं नेहा? तू केस जिंकलीस ना? नेहा, ताई मी सगळं हरले. तू 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 इकडे ये आत्ताच्या आत्ता. नाही नको, मी आले तर उगाच तिथे प्रॉब्लेम्स होतील, नको. हे बघ, काही प्रॉब्लेम होणार नाही. मी यांच्याशी बोलते, त्यांना समजावते. तू तू इकडे निघून ये नेहा. ठीक आहे, मी वाट बघते तुझी. ये लवकर. मला नक्की खात्री आहे आज ना उद्या नेहाला नक्की न्याय मिळेल. मिळेल म्हणजे मिळालाच पाहिजे. क्या सहजासहजी हार मानणार नाही मी. सुप्रीम कोर्टात जाईन, ही केस जिंकण्याकरता वाटेल ते करेन मी, पण नेहाला न्याय मिळवून देईन. आणि जर तिकडे सुद्धा माझा पराभव झाला ना, तर ह्याच्या पुढे आयुष्यात कोर्टात पाऊलही टाकणार नाही मी. तुम्हाला एक सांगायचं होतं, म्हणजे कदाचित तुम्हाला माहिती नसेल, नेहा केस हरली. हो कळलं मला. तुम्हाला कसं कळलं? माझ्या ओळखीचा एक वकील आहे, मित्र आहे माझा, त्यांनीच मला रिझल्ट लागला फोन करून सांगितलं. वाईट झालं फार. आता तिला त्या घरातही नाही राहता येणार ना, म्हणून मी काही दिवसांसाठी तिला आपल्या घरी बोलवून घेतलंय राहायला. चालेल ना? हो चालेल ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही. बरं केलंस इनफॅक्ट. चल निघ, तुझं सामान घे आणि घराबाहेर हो. नाही जाणार. काय जाणार नाही? बघते ना कशी जात नाही ते. पूर्वीची इन्स्पेक्टर नेहा मोहिते, नाशिक पोलीस ट्रेनिंग सेंटर पास आउट, बॅच 2007. नोकरी सोडली असली तरी घेतलेलं ट्रेनिंग विसरले नाही अजून. मोडून टाकली ना हात पुन्हा उगारलास तर. तू हिला जायला सांगणार आहेस की नाही? मी इथून निघून जाईन शार्दूल. मग तू ठरव, तुला ही हवी कमी. नेहा तू जा इथून.